मुलुंडमध्ये बिबट्या शिरला, जुहूत घरात आढळली जिवंत मगर. मुंबई हादरली. गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण राज्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आता मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील सरदार तारासिंग उद्यानाजवळ असलेल्या साईप्रस्थ येथे बिबट्या आढळला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरा बिबट्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून साईप्रस्थ येथे येऊन कुत्र्याची शिकार केली आणि या भागात असलेल्या CCTVमध्ये बिबट्या दिसून आल्याने आता नागरिकांची झोप उडाली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला अनेक ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने अनेकदा शिकारीच्या शोधात बिबटे नागरी वस्तीत येतात. घाटकोपर ते मुलुंड या भागात अनेकदा बिबट्याने नागरिकांवर जीवघेणे हल्ले केले. त्यात काहींचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत. तर अनेकदा हे बिबटे कुत्र्यांची शिकार करत असल्याचे दिसून आलं आहे. नागरी वस्तीत त्यांचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच वन विभागाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार केली आहे. याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच पालकमंत्री यांच्याशी अनेकदा याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र प्रशासनाला या प्रश्नाचे गांभीर्य नसल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी कालच्या साईप्रस्थाच्या घटनेनंतर सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.